आज्या नाती गेल्या होत्या बघा फिरायला. तर फिरायला म्हणजे थोडक्यात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. तर आमच्यापासून ना विठ्ठल रुक्मिणीचं जे क्षेत्र आहे ते म्हणजे पंढरपूर, ते खूप जवळ आहे. त्यामुळे ना वर्षातून एकदा आले की दीदी तिथे नक्की जातात बघा. तर सर्वजण गेले होते फिरायला बघा तिथं. तर देवदर्शन पण होईल आणि खूप छान वाटेल म्हणून त्यातल्या त्यात नदीला पाणी, त्यामुळे तर अजून खूप छान वाटत होतं. तर एकादश नव्हती तरीसुद्धा ना गर्दी मात्र भरपूर होते. छान इकडे बघा विठ्ठल रुक्मिणीचे असे फोटोसुद्धा होते आणि फोटो काढायला सुद्धा इथे ना खूप गर्दी होती बघा. विठ्ठल रुक्मिणीचा फोटो होता बाहेर. देवदर्शन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ना चिमू आली होती बघा मला आणि माझ्या बाळाला भेटायला. तर तिचं ना आल्यापासून सुरू होतं बघा कंटिन्यू असं बाळाला झोका द्यायचं. तर त्याला ना झोपवायचा ती प्रयत्न करत होती आणि खूप छान असा झोका देत होती बघा. आणि स्वतः पण ना जे स्विंग होतं ना त्याच्यामध्ये जाऊन ना सारखं असं तिला खेळायला आवडत होतं बघा. तर त्याच्यात जाऊन स्वतः पण डोलत राहत होती सारखं सारखं. आणि नंतर उठून अजून तिचं चालू होत होतं. त्यानंतर ना मम्मी त्या घरी गेल्या आणि त्यांना ना तयारी करायची होती. ती म्हणजे ना दीदी जायचे होते तर त्याची तयारी करायची होती. तर इकडे ना छान असे लोणच्याच्या फोडी कापल्या होत्या. तर लोणचं छान असं बनवायचं चालू होतं आणि दीदीसाठी पण भरपूर काही असं ना पॅक करून ठेवलं होतं. कारण माहेरी आल्या म्हटलं आपण कधीच ना रिकामे हातून जात नाही. आईची माया जी असते ना ती खरंच खूप वेगळी असते. तर सर्व बघा पॅकिंग वगैरे यांची झालेली आहे. तर चला मग आता भेटूया छान अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.